ही एक वाटी डाळ मी सकाळीच म्हणजे आपल्याला करायच्या अगोदर 4-5 तास अगोदर भिजू घालायची आहे. थोडं कोमट पाणी करायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ भिजू टाकायची आहे. आणि ही डाळ भिजल्यानंतर 4-5 तासानंतर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या डाळीबरोबर आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. अर्धा इंच इतकं आलं घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि आपल्याला लिंबू घ्यायचा आहे. अर्धा लिंबू लागतं त्यासाठी. आणि डाळ आपल्याला ते सगळं मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं आहे. डाळ, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये असं अर्धवट पुसून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करायचं आहे. पूर्ण असं बारीक पण नाही करायची आणि पूर्ण अख्खी डाळ पण नाही ठेवायची. अशी मध्यम प्रकारची डाळ ठेवायची आहे. असं तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे डाळ ठेवलेली आहे. आता ह्या डाळीला आपल्याला फोडणी घालायची आहे. या चमच्याने मी 3 चमचे तेल घातलेला आहे. आपल्याला आता पहिले गॅसवर कढई ठेवले, गॅस चालू केला, त्याच्यामध्ये हे 3 चमचे मी तेल घातलेले आहे. आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचे आपल्याला मोहरी घालायची आहे. पाव चमचे आपल्याला जिरं घालायचं आहे. ते चांगलं असं तापून घ्यायचं आहे. तडतडून द्यायचं आहे जिरं मोहरी. जिरे मोहरी तडतड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ही पिसून घेतलेली सगळी डाळ याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ही चांगली परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे सगळी डाळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबू पिळायचा आहे. त्यात बी जाऊ द्यायचं नाही. बी पडलं तर असं कडू लागतं. पण बी असं द्यायचं नाही. अर्धा लिंबू आपण पिळायचं आहे आणि चवीपुरतं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. म्हणजे याला पाव चमचे मीठ लागेल. याला आपण आंबट डाळीचा प्रकार आहे. हे गणपती विसर्जन करतात त्या दिवशी हा प्रसाद बनवतात आणि हा प्रसादाचा नेम मी जेव्हा आम्ही एअरफोर्समध्ये होतो आणि आमचा सार्वजनिक गणपती असायचा आणि त्यावेळेस ज्यावेळेस विसर्जन असायचं तर विसर्जन दिवशी आम्ही ही डाळचा प्रसाद बनवायचो आणि तेव्हापासून ही मी जसं गणपती बसवायला लागले तसा तो नेम मी चालू ठेवलेला आहे. एक माझी ती एक आठवण आहे. आमच्या एकत्र गणपतीचा म्हणजे एअरफोर्सच्या गणपतीचा जी आठवण आहे हा प्रसाद. ह्याला आंबट डाळीचा प्रसाद म्हणतात. एकत्र गणपतीची पण मजा पण ती पण खूप वेगळीच असते. त्या आठवणी पण खूप वेगळ्या असतात. त्या मी जतन करून ठेवलेल्या आहे. दरवर्षी मी हा प्रसाद गणपती विसर्जना दिवशी बनवत असते. आता ह्याला चांगलं झाकून ठेवून एक चांगलं
शिजून द्यायचंय, वाफ काढून घ्यायची आहे. थोडा हलकासा पाण्याचा शिपका आपल्याला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचंय. 6-7 मिनिटं चांगलं शिजून मग नंतर त्याला परत एकदा परतून घ्यायचं. पुढे घ्यायचं का? आपली आपली आंबट डाळ तयार आहे. गार्निशिंगसाठी आपल्याला ओला धने, हरा धने त्याच्यावरती गार्निश करायचा आहे. अशा प्रकारे आपला आंबट डाळीचा प्रसाद तयार आहे. हा प्रसाद गौराईला आणि गणपती बाप्पाला याचा भोग लावायचा आहे आणि लोकांना प्रसाद म्हणून हा वाटायचा आहे. चला, प्रसाद तयार आहे. अशा प्रकारे आपला आंबट डाळीचा प्रसाद तयार आहे. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही पण गणपती विसर्जनासाठी आंबट डाळीचा प्रसाद बनवू शकता. अशाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला, बाय.